तिच्या बारशाचा केला मोठा थाट. बाळाचं नाव ठेवायला जमले सारे हौशी, मंदारचं नाव घेते रिवाच्या बारशाच्या दिवशी. जमलेल्या सर्व मित्र परिवार आणि नातेवाईकांचे कुलकर्णी परिवाराच्या वतीने मी आणि मंदार स्वागत करतो. आता आमच्या सगळ्यात लहान पटवंड, आमच्या सगळ्यांची लाडकी द्वितीय कन्यारत्न तिचं इथे आगमन होत आहे. बराच विचार केला. आजकाल बऱ्याच गोष्टी असतात, पण शेवटी लक्षात आलं फार विचार करण्यात काय अर्थ नाही, आपण आपलं आवडीचं नावच ठेवूया. तर मी, माझी मुलगी, माझी बायको, आम्ही तिघे आहोत वृश्चिक आणि कर्क राशीचे, साधारण पाण्यात आणि जमिनी अशा फिरणाऱ्या ह्या राशी. आणि आमचे जे बाळ आलेले आहे दुसरी कन्या, तिची रास आहे कन्या, ती आहे साधारण भूशात म्हणजे जमिनीवर राहणार. तर आमची इच्छा अशी होती की ज्या पद्धतीने आई वडिलांना माणसं सोडायची, माणसांना हात द्यायची, सगळ्यांना हवा तेव्हा किनारा द्यायची सवय आहे, तो अजून वाढावा, तो अजून वृद्धिंगत व्हावा. आणि ह्या अशा वेगळ्या भूतलावर आणि पाण्यात राहणाऱ्या राशींना जोडणारा दुवा म्हणजे समुद्राचा किनारा. तर समुद्राचा किनारा हा मला खूप आवडला आणि तो अथांग असतो, तो भरपूर मोठा असतो. त्याचप्रमाणे आमच्या होणाऱ्या लहान बाळांनी कधीही तिच्या मदतीचा असेल, मैत्रीचा असेल, कोणाला आधार द्यायचा असेल, तो किनारा बनवून या जगापुढे यावं. समुद्राच्या किनाऱ्याचं नाव तिला द्यायचं ठरवलं. तर ते नाव आम्ही आता सगळ्यांना सांगतो. संसार व्हावा ज्याचा स्वतःलाच वाटेल ठेवा, संसार व्हावा असा ज्याचा स्वतःलाच वाटावा ठेवा, पहिले कन्यारत्न ईशा घेऊन आली या संसारी सुख समृद्धीचा ठेवा. द्विगुणित करण्या समृद्धी आणि देण्या त्यास आनंदाचा किनारा, द्वितीय कन्यारत्न लाविले त्या किनाऱ्यावरील ऋणानुबंधाचा लांबणदिवा. स्वागत करते ईशाताई आपल्या लहान बाळाचे, जिला आजपासून आपण सर्वांनी बोलवणार आहोत कुलकर्णी रिवा.